येस. ओके. नाव वी आर लर्निंग रिलेशन्स. रिलेशन्स म्हणजे असतात नाते. नाते म्हणजे काय? थोडक्यात आपले नातेसंबंध असतात. आता मग या ठिकाणी रिलेशन्स पाहत असताना आपण काही महत्त्वाचे आणि मुख्य रिलेशन्स या ठिकाणी पाहत आहोत. बघूयात एक चार्ट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. तो चार्ट आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे. दिस इज पर्सन अँड रिलेशन. फादर. हू इज फादर? वडील कोणाला म्हणायचं असतं? फादर मीन्स कोण असतात? आपले बाबा किंवा आपले वडील. ओके. द मॅन हू टेक्स केअर ऑफ अस. अशी व्यक्ती असते किंवा असा माणूस असतो की जो आपली काळजी घेत असतो. मग आपल्याला सांगता येत असतं की त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला आपण वडील किंवा फादर म्हणत असतो. नाव मदर. मदर मीन्स यू नो एव्हरीवन इट इज आपली आई असते. बरोबर? इन मराठी आई. द वुमन. मदर कोण असते? वुमन असते. हू टेक्स केअर ऑफ अस. जी आपली काळजी घेत असते. म्हणजे काळजी घेणारी अशी स्त्री असते. आपली काळजी घेणारी ती स्त्री म्हणजे आपली आई असते. जिने आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जन्म कोणी दिलेला असतो तर या आई आणि म्हणजे फादर अँड मदर या दोघांनी जन्म दिलेला असतो. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग ते आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. आपली काळजी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आई-वडिलांचा थोडक्यात रोल असतो. आपल्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांचा रोल असतो. आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय बनायचंय, काय बनणार आहोत, ते बनण्यासाठी सुद्धा आई-वडिलांचा खूप महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून मग ज्यांनी आपल्याला जन्म दिला, जर तो मॅन असेल, सो दॅट मॅन इज कॉल्ड ॲज फादर. आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला, परंतु जर ती वुमन असेल, तर दॅट वुमन इज कॉल्ड ॲज मदर. ओके. देन मदर आपण काय झालेलं असतं आईच्या पोटामध्ये म्हणजे आईच्या लक्षात राहू द्यायचं आहे ॲब्डोमेनमध्ये आपण 9 महिने राहिलेलो असतो. म्हणून मग आपली प्रत्येक काळजी आपली आई आपली घेत असते. आपल्या खाण्याची, आपल्या पिण्याची या सगळ्या गोष्टी कोण करत असेल? आपल्याला शाळेला आवरून देण्यासाठी कोण करत असेल? आवरून देत असेल. आपल्याला टिफिन भरून आपल्या हातात बॅग देण्याची सुद्धा आपल्या आईची तयारी असते. दॅट वुमन इज कॉल्ड ॲज द मदर. ओके. सो देन द नेक्स्ट रिलेशन इज ब्रदर. ब्रदर कोण असतो? ब्रदर मीन्स भाऊ. मग हा ब्रदर कोण असतं? अ बॉय चाइल्ड ऑफ आवर पॅरेंट्स. आपल्या आई-वडिलांचाच आणखी आपल्यासारखंच अजून एक त्यांचं बाळ, आपल्यासारखंच एक बाळ असतं त्यांचं. त्या आणि तो मुलगा असतो म्हणजे तो बॉय असतो. जर तो बॉय असेल, सो दॅट बॉय इज कॉल्ड ॲज द ब्रदर. त्याला आपण ब्रदर म्हणत असतो. ओके. म्हणून मग आपण लक्षात ठेवायचंय आपल्यासारखा जर आपण मुलगा असू तर तो आपल्यासारखाच असतो आणि आपण मुलगी असू तर तो कोण असतो? तो बॉय असतो. कुणीतरी आलं होतं. ओके. पाहूयात मग आता या ठिकाणी आपण सध्या पाहतोय ते म्हणजे रिलेशन्स. नाव सिस्टर. सिस्टर grandfather, sorry, sister. Who is sister? A girl child of our parents. आपल्या आई वडिलांचाच म्हणजे आई वडिलांचीच एक आणखी एक बाळ असतं परंतु ती मुलगी असते. अँड दॅट गर्ल चाइल्ड ऑफ आवर पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज द सिस्टर. त्याला आपण सिस्टर म्हणत असतो. ओके. आता त्यानंतर आहे ग्रँडफादर. ग्रँडफादर इन मराठी वी से आजोबा. फादर ऑफ आवर फादर और आवर मदर. आपल्या वडिलांचे वडील किंवा आपल्या आईचे बी वडील. आपल्याला 2 ग्रँडफादर असतात. लक्षात राहू द्यायचे. एक बाबाकडचे आणि एक आईकडचे. ठीक आहे. मग तसंच जसे ग्रँडफादर 2 असतील,
तसेच ग्रँडमदर सुद्धा दोन्ही बाजूकडचे 2 असतात. म्हणजेच मदर ऑफ आवर फादर अँड मदर ऑफ आवर मदर. म्हणजे आईची आई म्हणजे आजी आणि बाबांची म्हणजे वडिलांची आई म्हणजे आजी आणि त्यांना आपण ग्रँडमदर अँड ग्रँडफादर असं आपण म्हणत असतो. ग्रँडफादर म्हणजे आजोबा अँड ग्रँडमदर मीन्स आजी. ओके. देन नेक्स्ट अंकल. द ब्रदर ऑफ आवर फादर. आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे ते असतात आपले अंकल. अंकलला मराठीत म्हणतात काका. बघा. त्यानंतर ब्रदर ऑफ आवर मदर. आपल्या आईचे भाऊ. इंग्लिशमध्ये अंकलच म्हणतो, पण मराठीमध्ये ते असतात मामा. कोण असतात? मामा असतात. म्हणून मग अंकल दिस वर्ड इज यूज्ड फॉर ब्रदर ऑफ आवर फादर ॲज वेल ॲज द ब्रदर ऑफ आवर मदर. दिसत नाही. हा दिसेल हां. बाकीच्यांना दिसते का? यस. ओके. आता आंट. आंट आपण म्हणत असतो. आंट म्हणजे कोण असते? सिस्टर ऑफ आवर फादर ऑर मदर. बघा. म्हणजे आपल्या वडिलांची बहीण. वडिलांची बहीण आपली थोडक्यात असते मराठीमध्ये आपण तिला आत्या म्हणत असतो. आणि आपण इंग्रजीत तिला आंट म्हणतो किंवा अंकलचे जी बायको असते अंकलची म्हणजे आपल्या फादर ऑफ आवर ब्रदर म्हणजे पप्पाची भावाची बायको तिला सुद्धा आपण आंट म्हणत असतो. त्यानंतर आपली मावशी असेल, मावशी असते. मावशी म्हणजे सुद्धा आपण इंग्लिशमध्ये तिलाही आंट म्हणत असतो. किंवा मग मामाची बायको असेल, तर तिलाही आपण म्हणजे मामीला सुद्धा आपण आंट म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. देन द नेक्स्ट वन इट इज कझिन. कझिन म्हणजे कोण असतात? तर सन ऑर डॉटर ऑफ आवर अंकल ऑर आंट. म्हणजे आपले जे कझिन्स कोण असतील, चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ किंवा बहीण असेल, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण. मग हे जे सगळे असतात, हे सगळे आपले कझिन्स असतात. परंतु आपल्या आई-वडिलांपासून आपल्यासारखा ज्यांनी जन्म घेतलेला असतो, ते आपले ब्रदर अँड सिस्टर असतात. पण आपले चुलत भाऊ, चुलत बहिणी, मावस भाऊ, मावस बहीण, आत्ते भाऊ, आत्ते बहीण म्हणजे आत्याची लेकरं, मामाची लेकरं ते आपले कझिनच असतात. ओके. अंडरस्टूड? समजलं का? यस. गुड. मग आता आपण पुढे जाऊयात. सेंटेन्सची काही या ठिकाणी प्रॅक्टिस आपण दिलेली आहे. माय फादर्स फादर. माय फादर्स फादर इज माय ग्रँडफादर. बरोबर. माय मदर्स ब्रदर. माय मदर्स ब्रदर इज माय अंकल. माय अंकल्स डॉटर इज माय कझिन. माय अंकल्स डॉटर. अंकल्स डॉटर. डॉटर म्हणजे मुलगी. लक्षात राहू द्यायचंय. म्हणजे आपल्या मामाची, आपल्या अंकलची मुलगी आपली कझिन असते. माय फादर्स सिस्टर म्हणजे आपल्या वडिलांची बहीण. मराठीत आत्या. बट इन इंग्लिश आंट. माय मदर्स मदर. माय मदर्स मदर इज माय ग्रँडमदर. म्हणून मग आज आपण रिलेशन्स पाहिले. दॅट वन इज फादर, देन मदर, देन ब्रदर, ओके, देन सिस्टर, then grandfather, then grandmother,
grandmother, then uncle, aunt, and cousins. Okay, so these all types of relations we had seen in today's lecture. So there is an activity for us. Who am I? एक गेम आहे. टीचर सेज क्ल्यूज अँड स्टुडंट्स गेस. आय एम युअर फादर्स फादर. मी तुमच्या वडिलांचा वडील आहे. हू एम आय? मग मी कोण झालो? आय एम ग्रँडफादर. आय एम युअर मदर्स सिस्टर. मी तुमच्या आईची बहीण आहे. देन हू एम आय? मी कोण आहे? आय एम ऑन्ट. आय एम युअर अंकल्स सन. मी तुमच्या अंकलचा मुलगा आहे. देन आय एम कझिन. ओके, अंडरस्टूड? So now we have to take practice. We had taken some questions. My mother's father, come on. My mother's father is my dash dash. Tell me, come on. Mother's father. Grandmother. Mother's father, grandmother. Grandfather, not grandmother. My father's brother. Come on. Father's brother. My father's brother is my. कोण झोपलंय? कोणाला झोप लागली रे? My father's brother is my. बघा, वडिलांच्या भावाला काय म्हणतात? अंकल. My uncle's daughter is my cousin. My mother's mother. My mother's mother is my grandmother. Okay, then my father's wife. My father's wife is my mother. कोणाला तरी बघता बघता झोप लागली वाटतं बघा. आवाज यायला लागलाय जोरात. मला बघावं लागतंय कोण आहे ते. कोणाचा आवाज येतोय? हिला लागली वाटतं झोप. नाही नाही, ह्याला लागली झोप. चला बघूयात मग आता. अंकल. हा, शिवमला झोप लागली. शिवमला. मॅच द कॉलम साठी इथं मी मॅच द पेअर्स दिलेले आहेत. त्या मॅच द पेअर्स काय करायच्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या होमवर्क मध्ये. आणि ही PDF अशीच टाकतोय. व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि हे सगळे रिलेशन जे आहेत हे सगळे रिलेशन काय करा, कंप्लीट करा. व्यवस्थित लिहा सर्वांनी. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच.